रात्री एवढी गाडी खराब करत असते का? का माहिती कुठून कुठून येते तर. कल्पना तू? अरे राहुल तू? कल्पना कशी आहेस? मी ते एकदम मस्त. पण तू सांग तू कसा आहे? मला तर तुला बघून वाटतं तू लय पर्सेंट मध्ये आहे. पण ते सगळं जाऊ दे, तू इथं काय करायला लागला? ते मी इथं नाही का प्रॉपर्टीचं काम करतोय. काय प्रॉपर्टीचं काम करतो? बिचारा हमेशा कमिशन घेऊन घर चालवत. रोहित तुला माहिती का, हे कॉलेजमध्ये याचा पहिला नंबर होता आणि हे दिवसभर पुस्तकाचा अभ्यास करत होता. आणि तुला माहिती का, याच्यापाशी एक सुद्धा मुलगी येत नव्हती, कारण की हे लय गावंढळ होता. आणि तुला माहिती का, प्रत्येक शिक्षक म्हणत होते की याच्या लाईफ मध्ये काहीतरी करील. पण आज हे नोकराचं काम करायला लागला. खरंच यार, मला तुला बघून लय दया यायला लागली. बिचारा रात्रंदिवस मेहनत अभ्यास करत होता, पण काहीच उपयोग झाला नाही. तसं तर मला तुला बघून असं वाटतं की तुझा घरचा खर्च सुद्धा निघत नसतो. आणि हा खर्चाला लक्षात आलं मला, तू तर म्हणत होता मी कुठं पोलीस होणार आहे, कुठं मोठा इंजिनियर होणार आहे, आणि काहीच नाही. काय झालं तुझ्या इंजिनियरचं? नोकरी लागली नाही का? हा एखादा विषय गेला असं, तेव्हा तर नोकरी लागली नाही. कल्पना तू मला असं नको बोलू, तू मला गलत समजा लागली यार. बस कर यार, तुझ्याकडे असं बघून वाटतं तुझे हालही चालू येतं. बरं हे सगळं सोडून दे. तू कॉलेजमध्ये माझ्यासोबत राहत होता, माझी एवढी मदत करत होता, पण मी आता थोडीफार तर तुझी मदत करू शकतो. हे माझा मित्र, याच्याकडे लई मोठी कंपनी आहे. आणि जर तुला काही काम करायचं असलं ना, तर झाडू पोछा काहीतरी येत असेल ना. म्हणजे काय म्हणायचं तुला? हा तेच, झाडू पोछा. तुमच्यासारख्या लोकांना तेच चांगलं आहे. तसंही तू एवढं शिकून काय केलं? काहीच नाही केलं ना. तुझ्यासारख्या मुलांना तेच चांगलं आहे. कल्पना तू तशी होती का तशीच आहे आता, पण तू बिलकुल नाही बदलली. तसंही मला कुठं नोकरी करायची काय गरज नाहीये. माझ्यामध्ये एवढी हिंमत आहे की मी स्वतः कमवू शकतो. कल्पना मला अशी कोणाकडे पैसे मागायची गरज नाही, आणि अशी नोकरी करायची सुद्धा गरज नाही. आणि हा तू कोणा तरी जीवावर बोलायला लागली. तर मला तेवढी ताकद आहे की मी चांगला मुलगा बघन म्हणून. अरे तुझ्यात एवढी हिंमत आहे का चांगली मैत्रीण भेटा म्हणून? आहे का तुझी मैत्रीण एखादी? असून कोण असन, भंगार मुलगी असन. तुझं माझं इथं नाही जमलं आणि कॉलेजमध्ये नाही जमलं. तुझी अवकात बघ आणि माझी अवकात बघ. समजलं का? कल्पना मला काही सांगायची गरज नाही, मी कोण आहे आणि कोण नाही. सर तुम्ही इथं, तुमची मीटिंग तर तिकडे सीएम साहेबांसोबत होती. चला आपल्याला उशीर व्हायला लागला. रेट आणि तुम्ही अकाउंटला सरकून बोलायला लागला आता. हा 1 मिनिट, याची मीटिंग त्या सीएम साहेबांसोबत आहे असं होऊ शकत नाही.